पुढील 3 दिवस विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातून मात्र पावसाचे अलर्ट गायब झालेत। त्या भागात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे। राज्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतोय। गेल्या 6 वर्षात तब्बल 960 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांनी उष्माघाताची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तथापि गेल्या 6 वर्षांची आकडेवारी पाहता 2024 मध्ये सर्वाधिक 733 मृत्यू उष्माघातामुळे झाले। राज्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतोय। गेल्या 6 वर्षात तब्बल 960 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये 4 दिवसांपासून भीषण उष्णता जाणवते। विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील उष्म्यानं कहर केला असून कित्येक जिल्ह्यातील तापमान विक्रमी 50 अंशांच्या दिशेने झेपावलंय। गुरुवारी नंदुरबारमध्ये सर्वाधिक 45.3 अंश तापमानाची नोंद झाली। तसंच अकोला आणि जळगावचा पारा 44 अंशांच्या घरात गेला। कुलाबा ते सिव्स मेट्रो 3 या भुयारी मार्गिकेच्या बीकेसी ते वरळी या दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची जवळपास सर्व कामं पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे आरे ते वरळी भुयारी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे। मुंबई ते नाशिक पर्यंतचा रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार आहे। मुंबई ते नाशिक दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावर समांतर रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4000 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी उमेदवार किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा। भरती संबंधी सविस्तर माहिती लिंकवर देण्यात आलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगाराची उर्वरित 44% रक्कम येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे। फक्त 56% वेतन मिळाल्यानं एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन या सचिवांशी चर्चा करत प्रश्न मार्गी लावलाय। मध्य रेल्वेनं ऐन उन्हाळ्यात एसी लोकलच्या 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 16 एप्रिलपासून एसी लोकल सेवांमध्ये वाढ होणार असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची घोषणा करतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। प्रभादेवी पूल बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी तसंच त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनी MMRDAला ना हरकत प्रमाणपत्र दिलं। त्यामुळे 15 एप्रिल रोजी पूल वाहतुकीसाठी बंद होणार असून तब्बल 20 महिने हा पूल बंद राहणार आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे। त्यामुळे 15 एप्रिलपासून हा पूल बंद होण्याची शक्यता आहे। हा पूल बंद केल्यावर दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे। किल्ले रायगडावर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होणार आहे। यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर येणार असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महामार्गावर शनिवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली। सरकारी बँक SBIनं आपल्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केलाय। बचत खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे ATM व्यवहार अयशस्वी झाल्यास 20 रुपयांचा दंड आणि GST भरावा लागणार आहे। सोन्याचे दर पुन्हा वधारलेत। 1900 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या भावात देखील 3500 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 93,500 रुपयांवर पोहोचली आहे। व्यापार युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चीनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना 5% सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रीज आणि स्मार्टफोन यासारख्या वस्तू स्वस्त झाल्या। कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग मंदावतो। परिणामी प्रवासाचा वेळ 2 ते 4 तासांनी वाढतो। असं असतानाही मेल एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटात सुपरफास्टचा अधिभार प्रवाशांकडून वसूल करण्यात येतो। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हे वेळापत्रक लागू होण्यापूर्वी रेल्वेनं तिकीट यंत्रणेमध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात येते। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 5 स्थानकं पूर्ण झाली आहेत। मात्र पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं येथील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यातही काही स्थानकांवरील काम ठप्प असून अमृत भारत योजना केवळ कागदावरच राहिली आहे असं तज्ज्ञांचं मत आहे। राज्यभर एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना धरणातील पाणी साठ्यात देखील घट होते। राज्यातील धरण साठा सध्या 42.86% पोहोचलाय। या पार्श्वभूमीवर राज्याच्या पाणीपुरवठा विभागानं स्थितीचा आढावा घेतलाय। राज्यात सर्वाधिक 65 टँकर पुणे जिल्ह्यात आहेत। त्याखालोखाल साताऱ्यामध्ये 40 टँकर आहेत।
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरीब कुटुंबांना राज्य सरकारकडून मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो। या योजनेमध्ये अनेक अपात्र कार्डधारक लाभ घेत असताना राज्य सरकारनं आता 6 वर्षांनंतर अपात्र आणि वाढीव उत्पन्न असलेल्या कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेतून सुमारे 25 लाख लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेतून वगळले जाणार आहेत। राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे आदेश सरकारने काढलेले आहेत। मात्र मुंबई महानगर प्रदेशात HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणं कठीण होत आहे। तसंच अपॉइंटमेंट मिळाली तरी नंबर प्लेट वेळेवर उपलब्ध होत नसल्याचं काही वाहन मालकांचं म्हणणं आहे। गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईटचा तपशील आणि QR कोड तसंच संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक आहे। याबाबतचे आदेश महारेरानं बिल्डर्सना जारी केले आहेत, तर या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डर्सना 50,000पर्यंत दंड ठोठावला जाणार आहे। महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल। जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। जो वचननामा आम्ही जनतेला दिलाय तो पूर्ण करणार, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। राज्यातील शेतजमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी राबवण्यात आलेल्या सलोखा योजनेला मुदतवाढ देत पुन्हा सुरू करण्याचे आदेश शासनानं दिलेले आहेत। आमदार किशोर पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे आणि या योजनेमुळे बांधकाम मजुरांना मोठा फायदा होणार आहे। 2030 पर्यंत देशात नैसर्गिक वायूचा वापर सुमारे 60% वाढण्याची शक्यता आहे। वाहनांमध्ये CNGचा वापर, स्वयंपाकासाठी गॅस, इंधन आणि औद्योगिक कारणांसाठी वाढत्या वापरामुळे नैसर्गिक वायूचा वापर लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे। कोस्टल रोड प्रकल्पातील दुसरा टप्पा असलेल्या वर्सोवा भाईंदर विस्तार प्रकल्पाला सध्या गती मिळालेली आहे। मात्र याचा परिणाम नैसर्गिक अधिवासावर होण्याची शक्यता असल्यानं मासेमारीवर याचा परिणाम होऊन मासेमारी बंद होईल याची भीती असल्यानं मच्छीमार संघटनांनी प्रकल्पाला विरोध केलाय। गेटवे ऑफ इंडियाजवळील कुलाबा येथील नवीन प्रस्तावित जेटीला मुंबई हेरिटेज संवर्धन समितीनं दिलेली परवानगी रद्द करण्याची जोरदार मागणी होते। या प्रकल्पामुळे वारसा स्थळाला धोका निर्माण होईल अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। मुंबईत टँकर असोसिएशननं पुकारलेल्या बंदचा फटका मुंबईतील सुमारे 2000हून अधिक बांधकामांच्या साईट्सना बसणार आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रस्ते कामांसह निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील साठा 32% पोहोचलेला आहे। पालिकेनं वॉर्ड स्तरावर बेकायदा नळ जोडण्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे आणि यावेळी नळ जोडणी अधिकृत नसल्यास पाणी पुरवठा खंडित होणार आहे। पाणी चोरीला आळा घालण्यासाठी पालिकेनं ही धडक मोहीम हाती घेतली। धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरातील मिठागरांची 256 एकर जमीन देण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे। मात्र या जमिनी CRZ क्षेत्रात येत नाहीत अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी दिली आहे। गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी स्पीड बोटीच्या प्रवाशांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 100 रुपयांऐवजी 1000 रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे जेट्टी व्यवस्थापनाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होते। मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं, त्यांच्या जन्माचं प्रमाण वाढावं यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळतोय। मागील वर्षभरात 10,000 मुलींना याचा लाभ मिळाला असून मुलींच्या खात्यामध्ये 5,000चा पहिला हप्ता जमा करण्यात आलाय। मुंबईतील विशेषतः दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं दक्षिण मुंबईतील 6 रस्त्यांवर पार्किंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। यातून पार्किंगचा काही प्रमाणात प्रश्न सुटणार असून महापालिकेची देखील सुमारे 7 कोटी रुपयांची कमाई होणार आहे। जुन्या वाहनांच्या लिलावातून पुणे महापालिका मालामाल झाली आहे। महापालिकेकडून 473 जुन्या वाहनांचा टप्प्याटप्प्यानं लिलाव करण्यात आला। यामध्ये पुणे पालिकेला 10 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील कॅम्प 4च्या सुभाष टेकडी चौकात बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती अनावरण करण्यात आला। कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात निवासी प्रकल्पांच्या किमती 9% वाढल्या। ठाणे इथे 17%, बंगळुरूमध्ये 15%, पुणे 10% तर दिल्लीमध्ये 5% वाढ झालेली आहे। मात्र मुंबई आणि नवी मुंबईतील घरांच्या किमती 3% कमी झाल्या।
मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्य सरकारनं या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानं शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशानं काम सुरू केलं असून यासाठी क्रिझिल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाच्या महसुलात 9.85% वाढ झाली आहे। 2024-25 आर्थिक वर्षामध्ये 2,998 कोटी 33 लाख एवढा महसूल सरकारी तिजोरीमध्ये जमा झालाय, तर वर्षभरामध्ये 4 किरकोळ मद्य विक्री परवाने रद्द करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र गतिमान होत असून आर्थिक वर्ष 2023-24 या तुलनेमध्ये 2024-25 मध्ये कंपन्यांनी त्यांच्या वृद्धीत सरासरी 10.36% वाढ असल्याचं नमूद केलंय। आर्थिक वर्षात 2024-25 हे जिल्ह्याला उद्योग क्षेत्रासाठी कसे होते हे समजून घेण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर कडून नुकतंच एक सर्वेक्षण घेण्यात आलं। भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे, त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे। गेल्या 3 वर्षात राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या 21% घटलेली आहे। पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नदी नाल्यांमधील फक्त गाळ उपसण्याचं काम नको, तर नाले स्वच्छता करण्याचा उद्देश असावा असे आदेश देण्यात आलेत। तसंच गाळ उपसण्याच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणं हा देखील उद्देश असावा, असं अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिकेच्या यंत्रणेला आदेश दिले। गेल्या 5 वर्षांमध्ये नागरिकांची पाण्याची मागणी वाढत असल्यानं जलसंपदा विभागाला देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये देखील वाढ झाली आहे। या खर्चात गेल्या 5 वर्षात 4 पटींची वाढ झालेली आहे। 2020-21 पर्यंत येणारे 55 कोटींचं बिल 2024-25 मध्ये 202 कोटींवर पोहोचले। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं गेल्या वर्षभरात 66,653 वाहनांवर कारवाई केली आहे, त्यामध्ये विना हेल्मेट प्रवास करणारे सर्वाधिक 19,645 वाहन चालक आहेत। मात्र त्या खालोखाल वेगमर्यादेचं उल्लंघन करून वाहन चालवणारे 13,817 वाहन चालक असल्याचं स्पष्ट झालंय। क्रेडिट कार्डचा वाढता वापर बँकांसाठी डोकेदुखी ठरतोय। आरबीआय आकडेवारीनुसार एनपीए म्हणजेच क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून डिफॉल्ट केलेली रक्कम डिसेंबर 2024 मध्ये 28.42% वाढलेली आहे आणि त्यामुळे क्रेडिट कार्ड थकबाकी 500% पोहोचली आहे। भारताची इंडिगो जगातील सर्वात मोठी एअरलाईन बनली आहे। ही हवाई वाहतूक कंपनी जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे। कंपनीनं डेल्टा एअरलाइन्स आणि रायन एअर या जागतिक कंपन्यांना मागे टाकून हा किताब या सप्ताहात अल्प काळासाठी पटकावलाय। घरमालक आमच्याच धर्माचा असावा असं म्हणणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयानं चांगलीच चपराक दिली आहे। तसंच या नियमानुसार घर रिकामी करण्याच्या सहकार अपील कोर्टाच्या आदेशाला न्यायालयानं स्थगिती दिल्याचं समोर आलंय। दापोलीच्या आंजर्ले खाडीमध्ये सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरू आहे। शासनाचे नियम धाब्यावर बसवून खाडीतील वाळू काढण्यात येत असल्यानं वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी होते। स्वारगेट बस स्थानकात अत्याचार प्रकरणातील 26 वर्षीय तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आलेली आहे। ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। नाशिकहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या बसला सिन्नर तालुक्यातील दोडी गावाजवळ अपघात झाला। समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात बस पलटी झाली। यात 13 प्रवासी वाहक असे 14 जण जखमी झालेत। क्रेनच्या सहाय्यानं ही बस हटवण्यात आली आहे। जळगावच्या गुढे फाट्याजवळ असलेल्या गुलाब सुखदेव भिल यांच्या 2 झोपडीला आग लागून शेळीच्या 16 पिल्लं जळून खाक झाली आहेत, तर मोठ्या बकऱ्या चरायला गेल्यामुळे बचावल्यात आणि यामुळे शेतकऱ्याचं 1 लाखाचं नुकसान झालंय। संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी आसिफ अकबरला पोलिसांनी घटनास्थळी नेत घटनेचं रिक्रिएशन केलं। मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत MHT CET प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली आहे। त्यानुसार PCB ग्रुपची CET 9 एप्रिलपासून सुरू झाली। पहिल्या दिवशी 43,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। दोन्ही सत्रात मिळून 46,778 जणांनी नोंदणी केली होती। त्यातील 22.55% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली अशी माहिती CET सेलनं दिली आहे।